मी रडायला लागेल. सर म्हटलं माझा बाप खेड्यावर राहते, मी हॉस्टेलला राहते. बरोबर. मग छत्री घेऊन मागून तुझ्या बाबाला. मग मी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं की मला शाळेत जाताना वगैरे कपडे जावं लागते, मला छत्री घेऊन देण्यात यावी. माझे वडील 8-10 दिवसांनी आले, मला 12 रुपयाची एक छत्री घेऊन दिली, 8-10 रुपयाची स्लीपर घेऊन दिली, निळ्या रंगाची चप्पल. पहिल्यांदा मी चप्पल घातली बघा. आणि खाऊ घेऊन दिला काहीतरी, बिस्किट वगैरे, आणि 20 रुपये मला दिले. परंतु त्यावेळेस माझी आई खूप सिरियस होती तिकडे गावाला पाण्याशी. सिरियस असल्यामुळे मला वाटलं की वडिलांनी एवढे पैसे 40-50-60 रुपये मला खर्च केले. आणि त्यामुळे आईची अधिक आठवण यायची. म्हणून छत्री मिळाली आणि चप्पल मिळाली, तो आनंद वेगळाच होता माझ्यासाठी. दुसऱ्या दिवशी मोठ्या तोऱ्यामध्ये मी जास्त काही पुस्तकं नव्हती, आमच्या हॉस्टेलमधून 1-2 वही मिळाली होती. आणि माझ्या वडिलांनी जुने नोटबुक फाडून नाही का काही वही तयार करून दिली होती, 1-2 घेऊन जा म्हणून. ते होते माझ्याकडे. आणि तेव्हा आजच्यासारख्या मोबाईल ह्या आमचे पेन नव्हत्या ना, तर साध्या फाउंटन पेन निघाल्या होत्या, ती घेऊन नाही का मी शाळेत गेली. आणि गेल्या तर ती छत्री घेऊन गेली हिरव्या रंगाची. आणि सगळ्या पोरींच्या दारावरती, आमची शाळा वरच्या याला भरायची, मी दाराला माझी छत्री लटकवली. आणि मला वाटायचं माझी छत्री कोणी चोरून तर नाही नेणार मनामध्ये. काही वेळ वाटलं, नंतर मग विषयाच्या अनुसार नाही का मी विसरून गेले. मधल्या सुट्टीमध्ये मी जाऊन पाहिला, सगळ्या पोरी आपला डबा घ्यायचा. हॉस्टेलमध्ये कुठला डबा, हॉस्टेलमध्ये डबा नाही मिळायचा ना. दुपारच्या सुट्टीमध्ये काहीच नाही अशी. पण माझी प्रिय मैत्रीण होती लाखे, ज्योत्स्ना लाखे, तिथले जे सिव्हिल सर्जन होते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. ती गोरी मुलगी माझी खूप प्रिय मैत्रीण होती. तर ती माझ्यासाठी डबा आणायची. मग आम्ही दोघीजणी खायचा डबा. आणि मी छत्रीकडे पाहिलं तर तेव्हा होती. नंतर मग पूर्ण तास होईपर्यंत लक्ष नाही दिलं. आणि नंतर टन बेल वाजली, सगळ्या पोरी निघाल्या वर्गाच्या बाहेर आपापल्या छत्र्या घेऊन वगैरे. पण मला आठवणच नाही राहिली. मी पण पटापट, कारण आभाळ आलेलं होतं, मी जिना उठून खाली गेले, अंगणात गेले, रोडला. आमचे ते लोकमान्य कोपऱ्यात होती नाही का, आणि रोडवर आले आणि आभाळ गडगड इकडे सुरू झाला, पाऊस टाकतं. अरे माझी छत्री. एकदम असं झालं, मी पुन्हा धावत गेली. जिना चढून वर जाऊन पाहते तर ते आपली चपराची मावशी काका दार लावत होते. म्हटलं काका मावशी माझी छत्री. तुम्ही आम्हाला ना माहीत. मी म्हटलं हिरव्या रंगाची आहे, आजच मी आणली छत्री पहिल्यांदा. अगं म्हणे पण आम्ही पाहिलीच नाही ना, हिरवा रंग राव का तुझा निळा रंग राव. मला एवढं रडायला आलं. मी म्हटलं माझ्या वडिलांनी एवढ्या आवडीने 12 रुपयाची छत्री घेतली, आता छत्री हरवली, वडिलांचे पैसे गेले आणि माझी इच्छा पण अपुरीच राहिली. मग बाहेर आली गेटच्या, जोराचा पाऊस लागला, हवा सुटला आणि मी इकडून रडत होती, नाकातून शेंबूड, डोळ्यातून पाणी यायचं भराभरा. आणि वारा जोराचा सुटला. माझं ते थैला होता, आमचं पहिलं थैला दप्तर, म्हणजे असं काही आजच्यासारखं नव्हतं ना. पण ते चालत रामनगर किती लांब, 1 किलोमीटर शाळा पडते ना, तिथे जाईपर्यंत ओली रडत गेली मी. ते रबरी चप्पल होती ना, ती फटाक करायची, त्याच्यामुळे पूर्ण शिंतोडे उडून माझे कपडे मागून खराब होऊन गेले. आता गेली हॉस्टेलला, तर वरच्या पोरी म्हणायचे भरून, अगं हुशार तुझी छत्री कुठे गेली. मला आणखी रडू आलं. मी रडता म्हणलं अगं माझी छत्री हरवली. सगळ्या पोरी चिडवायला लागल्या, छत्री तिची हरवली, छत्री तुझी हरवली असं म्हणून. नाही का ती छत्री माझी, छत्रीची मग मी ठरवलं का आता छत्री काही घ्यायची नाही, जोपर्यंत नोकरी मिळणार नाही तोपर्यंत छत्री घ्यायची नाही. आता दुसरा प्रसंग आला असा, ओले कपडे घालून गेले होते. आणि ज्या मुली होत्या सगळ्या, इथे माझ्या वर्गमैत्रिणी होत्या, कावळकर, पिंपळकर, एक भागीरथी होती, मंगला मुनगंटीवर होती, पोटदुखे होती, ज्योत्स्ना लाखे होती. अशा सुंदर पोरी. आपली देवयानी कुलकर्णी होती, बडवे सरांची सुनबाई पण होती माझ्या स्वर्गात. तर सगळ्या पोरी नाही का समोरची बेंच घेऊन बसल्या होत्या. मी एक तर उशिरा आले आणि मी खेड्यातली, त्यांचे टापटीप कपडे, माझे साधेच होते कपडे. मला पहिला नंबर गेला, मी 1ली ते 9वीपर्यंत. पण इथं माझी काही किंमतच नव्हती, कोणी बसू देईना. असं करता तिमाही परीक्षा आली, अपुरे पुस्तकं काही हॉस्टेलमधून मिळाले वगैरे. डिक्शनरी मला माहीत नव्हती कसे शब्द काढतात ते, पण मी मन लावून जेव्हा शिकवायचे सर ना, तर मी लक्षात ठेवायचं. जेव्हा तिमाही परीक्षा झाली आणि निकाल लागला, सगळ्या म्हणजे प्रत्येक सरांनी आपापले मराठी इंग्लिश नाही का, तर जेव्हा किंवा वर्गात जेव्हा सर शिकवायचे इंग्लिश मराठी, माझं घरी सायन्स होतं, तर तेव्हा नाही की मी हात धरून सर
पोरी माझ्या काय पाहिजे खेड्यावरची पण गेला काय येते मी मागे मला बसायचे समोर काही बसून द्यायचं नाही तर सर उत्तर मी बरोबर द्यायची तर सर मी पोती चांगली आहे. मग ती माझी परीक्षा आली आणि पेपर सगळे मिळाले तेव्हा वाचून दाखवताना प्रत्येक पेपरमध्ये मला हायेस्ट मार्क 1-2 मार्कांनी कमी बाकी लोकांपेक्षा मला हायेस्ट. मग सर म्हणाले मला वडील सर इकडे ये म्हणे उषा सगळ्यांनी टाळ्या वाजव म्हणे शाबास हे खेड्यावरची मुलगी शिकायला आली तुमचे बाप मोठे ऑफिसर आहे श्रीमंत घरचे आहे एवढे कपडे घालून येतात पण जास्त मार्क कोणाचे ह्या पोरीचे आहे टाळ्या वाजला आणि आजपासून तू इकडे म्हणे आता तू मागे नाही बसायचं पहिल्या बेंचवर बसायचं आणि अशा तऱ्हेने मला पहिल्या बेंचवर बसायचा मान मिळाला. मग वार्षिक परीक्षा झाली आणि मला सायकल आवडायची चालवायला किंवा बॅडमिंटन खेळायला कबड्डी खेळायची मी परंतु सायकल चालवायला 4 तास होता पण पैसे काही मिळायचे नाही कारण आई आजारी होती गावाला ती माझी इच्छा तशी राहून गेली. मला संगीत आवडायचं पण ते पण शिक करायला हॉस्टेलमधून परमिशन मिळत नव्हती आणि जेव्हा वार्षिक परीक्षा निकाल लागला तर गणित सायन्समध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये पास जाऊन 2 विषयांमध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं. त्यावेळेस बघा मला पुस्तकं पुरेशी नव्हते हॉस्टेलचं जेवण बरोबर नाही राहायचं पण शिकायची आवड असल्यामुळे माझा हा प्रवास 72 सालचा अगदी यशस्वी झाला. तर हा माझा प्रवास त्यानंतर जनता कॉलेज ॲडमिशन घेतलं आणि इथे बसलेले शिवशंकर गुगुल माझे क्लासमेट आहे. आम्ही 4 वर्ष नाही का इथे माझं फिलॉसॉफी होतं. अच्छा. आणि आम्हाला शिकवणारे मनोज सप्रे सर जगप्रसिद्ध फिलॉसॉफर म्हणजे चित्रकार आणि सुरेश द्वादशीवास असे मोठे मोठे सर मिळाले. गुगुल सारखा माझा मित्र आहे इथे आमची मुसल साहेब आहे की हे आम्ही मागे पुढे शिकलेलेच विद्यार्थी लोक हे CR म्हणून उभे होते मुसल साहेब त्यावेळेस अंबानी होते तिकडे बरेच लोक होते त्यावेळेस. तर अशा प्रकारचे ग्रॅज्युएट झाली मी आणि मधात मग पुन्हा एक पण माझा ऑपरेशन झालं. मला बॅडमिंटन खेळायची आवड होती खेळता खेळता काच माझ्या पायात गेला मोठी गाठ झाली आणि उजव्या पायाचं माझ्या 22% असलेलं ऑपरेशन झालं. तेव्हा मी पार्ट 1 होते त्यावर्षी मी नापास झाले कारण परीक्षा देऊ शकले नाही. मग परीक्षा दिल्यानंतर मी ग्रॅज्युएशन झालं 74ला आणि त्याच्यानंतर मला वाटलं की आता नोकरी केली पाहिजे. मला PhD करायचं होतं पण सांगणारे कोण नव्हते ना PhD काय करावं लागते बा वगैरे वगैरे. तरी पण जे सर लोक शिकवणारे होते द्वादशी सर सप्रे सर आम्हाला खूप छान शिकवायचे खूप उदाहरण द्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यामुळे आणि हे करत असतानाच मला फुले आंबेडकर पण गवसले आणि मला लिहायचं नाही का कविता वगैरे तेव्हा मी लिहायला लागली. पण तुमची नोकरी कोणत्या वर्षी तुम्ही सुरू केली कुठे चंद्रपुरात? नाही 1977ला आता ग्रॅज्युएशन झालं. मला वाटलं आता आई आजारी राहते घरची परिस्थिती खूप खराब नोकरी केली पाहिजे म्हणून त्याआधी मी स्टेट बँकेची परीक्षा दिली होती आणि स्टेट बँकेला मुंबईला मला कॉल आला पण मी माझ्या वडिलांना म्हटलं की मी मुंबईला नाही जाणार मला समाजसेवा करायची आहे ते जाऊ जंगलामध्ये. मी म्हणे कसे सगळे माझा लहान भाऊ तो रिझर्व्ह बँकेला लागला मुंबईला तर मला म्हणे की तू पण जा. मी नाही मला खेड्यामध्ये आवडते तर अनाशेने का ग्रामसेविका म्हणून मी नंतर तिथे जॉईन झाले एटापल्लीला. हां तर त्यावेळेस त्या गावाला रोड नव्हते लाईट नव्हती त्या गावामध्ये प्रॉपर चांगले असे घरं नव्हते सुंदर झोपड्या झोपड्या होत्या माडिया गोंडी आणि तेलगू भाषा. त्यानंतर बाजार नाही भरायचा गावामध्ये चक्की नव्हती भाजीपाला नाही मिळायचा आणि मी तिथे गेल्यानंतर चंद्रपूरचेच एक ग्रामसेवक होते त्याचं आठवत नाही पण त्यांनी मला त्यांच्या घराच्या मागेच एक झोपडी होऊन दिली. तिथे घर म्हणजे काही बंगला थोडंच होता आत्तासारख्या. माझी एक झोपडी होती छोटीशी एका बाजूला एक कप्पा पुराची आणि छोटीशी स्वयंपाकखोली आतमध्ये आणि अंगणामध्ये एक चिंचेचं झाड होतं त्याच्यावर रात्रभर घुबड घुगू घुगू करून ओरडायचे. समोर एक मोहरीचं झाड होतं रात्रभर चमचम चमचम काजळे सरकायचे आणि त्याच्या काजळ्याच्या जवळ नाही त्या घराच्या एक झोपडी होती तिथे एक मुत्तूबाई आणि रामबाना नावाचा एक तेलगू माणूस होता आणि ते कुटुंब भाषा येत होतं पण खूप प्रेम होतं ते मला बाबा म्हणायचे लाडाने. आणि अशा प्रकारे एटापल्लीची माझी पहिली नोकरी जॉईन झाली मी आणि तिथल्या काही मजेदार घटना आहेत.
तर एक दिवस आम्ही तेव्हा संडासमध्ये नव्हते ना, जंगलामध्ये लोटापर्यंत जायचं. माझी एक प्रिय मैत्रीण होती, शकुंतला नाव तिचं. आम्ही दोघीजणी जंगलामध्ये गेलो. अगदी सकाळची वेळ होती आणि सूर्यप्रकाश धर्तीवर पडायचाच होता त्या टाईममध्ये. आम्ही दोघी गेलो आणि उंच जागा पाहून आपले बसलो आपले संडास करायसाठी होणार. पण बसायच्या आधीच नाही का माझ्या पायाचं काहीतरी झुळझुळ असं केलं. घरामध्ये दिसलं ना, पाहतो थोड्या उघडल्यानंतर बापरे एवढे विंचूचा पाऊस बघा, इकडे मोठे तिकडे मोठे मोठे पांढरे विंचू त्यांच्या अशी केले शक्ती